आजपासून पुढे 14-15 वर्षांनी म्हणजे 2040 नंतर AI इतका पॉवरफुल असेल की तो सर्वच फील्ड्समध्ये ह्युमनपेक्षा खूप जास्त स्मार्ट असेल. सायन्स, मेडिसिन, कोडिंग व अगदी पॉलिसी मेकिंगमध्ये सुद्धा AIची इन्व्हॉल्वमेंट असेल. इथे खरा प्रश्न हा नाही की हे होणार का नाही. इथे खरा प्रश्न हा आहे की ज्या पद्धतीने AI डेव्हलप होत आहे, त्याचं डेव्हलप होण्याचं जे स्पीड आहे, त्यानुसार हे सर्व कसं आणि कधीपर्यंत पॉसिबल आहे. आणि याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी 9 जुलै 2026ला एका रिप्युटेड रिसर्च ग्रुपने एक 90 पानांचा रिपोर्ट पब्लिश केला किंवा पेपर पब्लिश केला. त्याचं नाव आहे AI 2040 प्लान ए. मित्रांनो, वेलकम बॅक टू योलो स्टोरीज. मी आहे डॉक्टर सचिन ताकमारे आणि आज आपण एका अशा रिपोर्टबद्दल बोलणार आहोत जो कदाचित तुमचं, माझं आणि पुढच्या जनरेशनचं भविष्य ठरवणार आहे. तर हा रिपोर्ट AI फ्युचर प्रोजेक्ट नावाच्या एका रिप्युटेड नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनने बनवला आहे आणि याचे मुख्य लेखक आहेत डॅनिओ कुकुताजिओ, जे ओपन AI मध्ये काम करत होते. पण 2024 मध्ये त्यांनी राजीनामा दिला कारण कंपनी AI सेफ्टीपेक्षा प्रोडक्ट लॉन्चला जास्त प्रायोरिटी देत होती, असं त्यांचं मत होतं. त्यांच्या टीममध्ये अजून 5 जण एक्सपर्ट होते. इथे एक ट्विस्ट असा आहे की या टीमने याआधी एक असाच रिपोर्ट बनवला होता. त्याचं नाव होतं AI 2027 आणि तो रिपोर्ट खूप पॉप्युलर झाला होता. पण त्यामागचं कारण जरा वेगळं होतं. हे दोन्ही रिपोर्ट्स एकाच टीमने बनवले आहेत, पण त्यांचा उद्देश पूर्णपणे वेगळा आहे. एका ओळीत सांगायचं झालं तर AI 2027 हा एक वॉर्निंग रिपोर्ट होता. हा रिपोर्ट विचारतो, जर सध्याची AI शर्यत, AI रेस अशीच सुरू राहिली तर काय होईल. हा एक फोरकास्ट रिपोर्ट होता, एक सिनॅरिओ होता आणि हॉनेस्टली सांगायचं तर तो सिनॅरिओ फार काही चांगला नव्हता. AI 2040 प्लान ए हा एक सोल्युशन रिपोर्ट आहे. हा रिपोर्ट सुचवतो, जर आपण म्हणजे संपूर्ण मानवजातीने योग्य निर्णय घेतले तर एक चांगलं भविष्य कसं घडवता येईल. या दुसऱ्या रिपोर्टमध्ये सगळ्यात महत्त्वाचा फरक हा आहे की पहिल्या रिपोर्टप्रमाणे हा रिपोर्ट प्रेडिक्शन किंवा फोरकास्टिंग करत नाहीये. हा रिपोर्ट एक रिकमेंडेशन आहे. म्हणजे यात लिहिलेलं सर्व काही होणारच असं लेखक सांगत नाहीयेत. ते सांगत आहेत की यात लिहिलेलं सर्व झालं पाहिजे आणि ते शक्य आहे. आणि तर जर तसं झालं व सुरक्षितता, आंतरराष्ट्रीय सहकार्य, पारदर्शकता आणि मानवहित यांना प्राधान्य दिल्यास AI मानव जातीसाठी मोठं वरदान ठरू शकतो. आता इथे सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. AI 2027 रिपोर्टमध्ये जे प्रेडिक्शन केले होते त्यातलं किती खरं ठरलं. कारण जर तो पहिला रिपोर्ट खरा ठरत असेल तर हा दुसरा रिपोर्ट म्हणजे AI 2040 किती सिरियसली घ्यायला हवा हे आपल्याला कळेल. तर स्वतः या टीमने फेब्रुवारी 2026 मध्ये स्वतःच्याच प्रिडिक्शनला ग्रेड केलं आणि ऑब्झर्व केलं की AIची ओव्हरऑल स्पीड प्रिडिक्शनच्या अंदाजे 80% खरी ठरली. म्हणजे ऍक्च्युअल AI डेव्हलपमेंट स्पीड थोडी स्लो ठरली, पण दिशा तीच राहिली. आणि इथे जे क्वालिटेटिव्ह प्रिडिक्शन्स होते म्हणजे ट्रेंड्स आणि डायनॅमिक्स बद्दलचे ट्रेंड होते ते अगदी तंतोतंत खरे ठरले. AI इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट झालं. 2025 मध्येच हायपर स्केलर कंपन्यांनी $200 मिलियन पेक्षा जास्त AI वर खर्च केला. एजंट्स आणि ऑटोनॉमस कोडिंग टूल्स अपेक्षेपेक्षाही जास्त वेगाने आले. AIची हॅकिंग आणि सायबर कॅपॅबिलिटी अपेक्षापेक्षा लवकरच डेव्हलप झाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जॉब डिस्प्लेसमेंट बद्दलची जी चिंता जी 2026-27 मध्ये अपेक्षित होती ती आता सुरू झाली आहे. आणि म्हणूनच AI 2040 रिपोर्टला आपण हलक्यात घेऊन चालणार नाही. AI 2027 या रिपोर्टमध्ये हिरो कोण होता तर कोणीच नाही. त्या सिनॅरिओमध्ये सगळ्या कंपनीज किंवा सर्व देश एकमेकांशी स्पर्धा करत होते.
ही ए आय रेस जिंकण्यासाठी. पण AI 2040 या रिपोर्टमध्ये हिरो आहे ती संपूर्ण मानवजात. कारण या रिपोर्टनुसार यावेळी सगळ्यांनी मिळून AI सुरक्षित करायचं आहे. कॉम्पिटिशन करायचं नाही आहे, कोऑपरेशन करायचं आहे. चला तर बघूया या रिपोर्टमधले 10 सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे. या रिसर्च टीमचं असं म्हणणं आहे की पुढच्या दशकात AIची प्रगती अत्यंत वेगाने होऊ शकते. AIची प्रगती आता लिनियर राहणार नाही, ती एक्सपोनेन्शियल होणार आहे. म्हणजे आजचा AI उद्यापेक्षा थोडा नाही तर अनेक पटीने जास्त शक्तिशाली असू शकतो. AI हा फक्त चॅटबॉट राहणार नाही, तो एक ऑटोनॉमस एजंट बनेल जो स्वतः निर्णय घेऊन काम करू शकेल. तो ह्युमनॉइडच्या मदतीने माणसाची फिजिकल कामे पण करू लागेल. म्हणजे AI फक्त कम्प्युटर किंवा मोबाईल पुरता मर्यादित राहणार नाही. तो रोबोटच्या रूपात फॅक्टरीमध्ये, हॉस्पिटल्समध्ये, शेतामध्ये, घरामध्ये सगळीकडे तुम्हाला दिसेल. AI स्वतःच नवीन आणि अजून चांगले मॉडेल्स तयार करण्यास मदत करेल. याला म्हणतात रिकर्सिव्ह सेल्फ इम्प्रूव्हमेंट. म्हणजे AIच आपल्यापेक्षा जास्त पॉवरफुल AI बनवेल. सायन्स आणि रिसर्चचा वेग प्रचंड वाढेल. जो शोध लावायला दशकं लागायची ती वर्षांमध्ये, काही महिन्यांमध्ये पूर्ण होतील. AI काही तासात हजारो रिसर्च पेपर वाचू शकतो, नवीन कल्पना सुचवतो, नवीन औषधं, नवीन मटेरियल, नवीन तंत्रज्ञान शोधण्यात AI मदत करेल. अनेक व्यवसाय आणि नोकऱ्यांचे स्वरूप पूर्णपणे बदलून जाईल. AI सेफ्टी आणि AI अलाइनमेंट म्हणजे AI आपल्या व्हॅल्यूजशी अलाइन असणं हे सगळ्यात क्रिटिकल ठरेल. म्हणजे डीप फेक, फेक न्यूज, सायबर अटॅक्स, AI आधारित युद्ध वगैरे यावर जर योग्य नियंत्रण नसेल तर AI माणसांच्या निर्णयांवर प्रभाव टाकू शकतो. म्हणून AI सेफ्टी, AI अलाइनमेंट आणि रिस्पॉन्सिबल AI हे विषय पुढील काही वर्षात खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. कंपन्यांमधील किंवा देशांमधील स्पेशली US आणि चायनामधील AIची जी स्पर्धा चालू आहे ती अजून वाढू शकते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सहकार्याची नितांत गरज असेल. रिपोर्टमध्ये तर एक कॉन्सेप्ट सुद्धा दिला आहे, म्युच्युअली अश्युर्ड कम्प्यूट डिस्ट्रक्शन. म्हणजे डेटा सेंटरसाठी न्यूक्लिअर डिटरन्स या लॉजिकवर चालणारी एक सिस्टम. म्युच्युअली अश्युर्ड डिस्ट्रक्शन हा न्यूक्लिअर वेपन संदर्भातील एक प्रसिद्ध सिद्धांत किंवा नियम आहे. याचा अर्थ असा आहे की जर एका देशाने दुसऱ्या देशावर अणुबॉम्ब हल्ला केला तर दुसरा देशही प्रतिउत्तरात अणुबॉम्ब वापरू शकतो. त्यामुळे दोघांचाही नाश होऊ शकतो. म्हणून दोघेही हल्ला करत नाहीत. तसंच अणुबॉम्ब बनवण्यासाठी वर्ल्ड वाईड काही रूल्स आहेत जे सर्व देश फॉलो करतात. याच कल्पनेवरून AI 2040 रिपोर्टमध्ये म्युच्युअली अश्युअर्ड कम्प्यूट डिस्ट्रक्शन ही संकल्पना मांडली आहे. यानुसार जर एखादा देश गुपचूप अतिशय धोकादायक सुपर AI करण्याचा प्रयत्न करत असेल तर दुसऱ्या देशाकडे त्यांच्या डेटा सेंटर्सला निष्क्रिय करण्याची क्षमता असावी. त्यामुळे कोणताही देश असे नियम तोडून गुप्तपणे धोकादायक AI तयार करण्याचे धाडस करणार नाही. कारण योग्य नियमन, योग्य रेग्युलेशन नसेल तर खूप मोठे धोके भविष्यामध्ये निर्माण होऊ शकतात. आणि सर्वात शेवटी व सगळ्यात महत्त्वाचं या रिपोर्टमध्ये हे सांगितलं आहे की आपलं उद्दिष्ट हे AI डेव्हलपमेंट थांबवणं हे नाही आहे, तर तो सुरक्षित आणि जबाबदारीने विकसित करणं हे आहे. या AI 2040 रिपोर्टमधील सर्वात चर्चिलेले आणि वादग्रस्त भागांपैकी एक आहे की 2040 नंतर प्रत्येक व्यक्तीला काहीही न करता $13 मिलियन दरवर्षी मिळतील. हे काय आहे आणि हे कसं शक्य आहे त्याबद्दल थोडं बोलूया. इलॉन मस्क म्हणतात मनी वोंट मॅटर इन नेक्स्ट 10 years. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जर AI आणि रोबोट्स जवळजवळ सर्व कामे करू लागले तर वस्तू आणि सर्व्हिसेस इतक्या स्वस्त आणि मुबलक होतील की पैशाचे महत्त्व आजच्या तुलनेत खूप कमी होईल. तसेच या रिपोर्टमध्ये असं पण सांगितलं आहे की AI प्रोग्रामिंग, मेडिसिन, टीचिंग, इंजिनिअरिंग, रिसर्च, मॅन्युफॅक्चरिंग
हे सर्व काही करेल व रोबोट्स किंवा ह्युमनॉइड्स शेती, कारखाने, डिलिव्हरी, क्लिनिंग, कन्स्ट्रक्शन हे सर्व काही पाहतील व माणसांकडे करण्यासारखं असं कोणतंही काम उरणार नाही किंवा राहणार नाही. तो त्याला आवडणारी कामे त्याच्या पसंतीनुसार करू शकेल. AI 2040 रिपोर्ट म्हणतो, आज जो AI तयार झाला आहे तो तयार करण्यामध्ये किंवा मागे संपूर्ण समाजाचा अप्रत्यक्ष सहभाग आहे. विद्यापीठांचे संशोधन, गव्हर्नमेंट रिसर्च, सार्वजनिक निधी, इंटरनेटवरील डेटा, लाखो लोकांनी जनरेट केलेला डेटा, पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि राष्ट्रीय पायाभूत सुविधा यांच्या आधारावर आजचा AI तयार झाला आहे. मग जर AI मुळे प्रचंड संपत्ती निर्माण झाली तर तिचा फायदा काही कंपन्यांपुरताच मर्यादित का? तर भविष्यातील सरकार AI कंपन्यांवर काही प्रकारचा कर, टॅक्स, परवाना शुल्क किंवा सार्वजनिक मालकीच्या AI उपक्रमांमधून उत्पन्न गोळा करू शकतो आणि तो पैसा नॅशनल AI फंड म्हणून एकत्र करू शकतो. त्यातील काही भाग सरकार प्रत्येक नागरिकाला AI डिव्हिडंड या स्वरूपात देऊ शकते. या रिपोर्टचे काही आर्थिक मॉडेल्स बरोबर गृहीत धरले तर AI मुळे अर्थव्यवस्था आणि अनेक पटीने वाढेल. जवळजवळ सर्व उत्पादन AI करेल, उत्पादकता प्रचंड वाढेल व एका विशिष्ट भविष्यकालीन आर्थिक मॉडेलनुसार प्रत्येकाला दरवर्षी $13 मिलियन म्हणजे जवळपास 125 करोड रुपीज डिव्हिडंडच्या माध्यमातून मिळतील, असा या रिपोर्टचा अंदाज आहे. आता एक सिंपल पण खूप डीप प्रश्न. या पेपरला प्लॅन ए असं नाव का बरं दिलं असेल? कारण ऑथर स्वतः म्हणतात हे प्रेडिक्शन नाही आहे, हे रिकमेंडेशन आहे. हे व्हायला पाहिजे असं ते सांगतात, हे होणारच असं ते म्हणत नाहीत. 2040 हे नाव यासाठी त्यांनी दिलं कारण या प्लॅनमध्ये US आणि चायना सारखे देश जर एकत्र येऊन योग्य निर्णय घेतील तर सुपर इंटेलिजन्सचं आगमन 2030 ऐवजी 2040 पर्यंत पुढे ढकललं जाऊ शकतं. म्हणजे सेफ्टीसाठी खूप वेळ मिळू शकतो. थोडक्यात प्लॅन ए म्हणजे बेस्ट पॉसिबल फ्युचरसाठीचा एक ब्ल्यूप्रिंट आहे. मित्रांनो, जर तुम्ही स्टुडंट असाल तर हा रिपोर्ट तुमच्यासाठी सोन्यासारखा आहे. का? कारण पुढची 10-15 वर्ष तुमचं करिअर याच AI ट्रान्सफॉर्मेशनच्या भोवती फिरणार आहे. त्यामुळे फक्त AI वापरायला शिकू नका, AI कसा काम करतो ते समजून घ्या. AI सेफ्टी, AI अलाइनमेंट, AI पॉलिसीज हे फील्ड्स येत्या काळात सगळ्यात जास्त डिमांडमध्ये असणार आहेत. क्रिटिकल थिंकिंग, अडॅप्टेबिलिटी या 2 गोष्टी किंवा या 2 स्किल्स तुमच्याकडून कुठलाही AI घेऊ शकत नाही. तर मित्रांनो, माझ्या मते हे दोन्ही रिपोर्ट्स AI 2027 आणि AI 2040 हे एकाच मूवीच्या 2 भागांसारखे आहेत. AI 2027 म्हणजे पार्ट 1, जर आपण काहीच बदलणार नाही तर काय होईल, आणि AI 2040 म्हणजे पार्ट 2, जर आपण योग्य निर्णय घेतले तर भविष्य कसं अधिक सुरक्षित आणि सर्वांसाठी फायदेशीर होऊ शकतं. आणि खरी गंमत अशी आहे की या दोन्ही भागांचं एंडिंग अजून लिहिलं गेलं नाहीये. ते आपण आणि आजची जनरेशन पुढच्या काही वर्षात मिळून लिहिणार आहोत. तर आता प्रश्न हा आहे की आपण कुठला भाग निवडणार, रेस की कोऑपरेशन? तुम्हाला काय वाटतं? 2040 पर्यंत सुपर इंटेलिजन्स एका सुरक्षित पद्धतीने येईल का, की ही फक्त एक आशा आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांना AI शिकण्यात इंटरेस्ट आहे. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टिल द एंड. सी यू सून ऑन YOLO स्टोरीज. टिल देन, कीप लर्निंग, कीप एक्सप्लोरिंग अँड लेट AI वर्क फॉर यू. थँक यू. बाय.